चला तर मग आज मी करणार आहे झणझणीत असं चुलीवरचं गावरान पद्धतीनं मटण आणि भाकरी पण चुलीवरतीच करणार आहे. तर इथं चूल पेटवून घेतलेली आहे. बाहेर चूल असल्यामुळं ना आत बाहेर लय करायला लागतं, सगळं प्रत्येक सामान आतून बाहेर आणावं लागतं. त्याच्यामुळं ना एक एक वस्तू आणायला लागते. इथं मी तेल तापवलं की कांदा टाकलेला आहे 2 मोठे चिरून. ते चांगले असे भाजून घ्यायचे. आमचं सामान सगळं आतमध्ये असतं ना, त्यामुळे एक एक सामान बाहेर आणायला लागतं आणि इथं लक्ष ठेवावं लागतं. म्हणून आतमध्ये सगळं मी मटण आतमध्ये शिजवून घेतलं होतं. हे बघा, हे मटण शिजवून घेतलेलं आहे. आतमध्ये आळणी शिजवून घेतलेलं आहे. आतमध्ये शिजवून घेतलेलं आहे आणि इथं कालवणाची फोडणी देणार होते बाहेर, आणि त्याच्यावरती नंतर भाकरी पण करणार आहे. असा कांदा छानपैकी आता आपला भाजून झालेला आहे, लाल झालेला आहे असं बघू शकताय तुम्ही. कांदा भाजून झाला की नाही त्याच्यात आपण केलेला मसाला असतो ना, म्हणजे आपण रेग्युलर करतो तसं, त्याच्यामध्ये ना कांदा, लसूण, कोथिंबीर, जिरे, खोबरे आणि आलं एवढं घातलेलं आहे. चांगलं बारीक करून घेतलेलं आहे. असं कांदा जसा भाजून घेतला ना आपण छान, तसाच आपण मसाला पण भाजून घ्यायचा आहे. तर इकडे तसमायचं काय चाललंय बघा, हळूच मी मटण घेऊ का म्हणून मला विचारतोय, म्हणून नारळ त्याला ना आवडतं मटण. आता आपण कांदा भाजून घेतला तसा मसाला पण भाजून घेऊया छानपैकी. मसाला चांगला भाजून घेऊया. चुलीवरचं कसं असतंय, छान भाजून घेतलं ना म्हणजे टेस्ट पण छान येते. असं चांगलं तेल सुटस्तवर भाजून घ्यायचं. बाहेर कसं ना जाळ मोठा असतोय ना, त्याच्यामुळं ना लगेचच पटपट भाजून होतं. आता हे भाजून घेतलेलं आहे आपलं, आणि त्याच्यातच गरम मसाला पण टाकलेला आहे. नंतर ना आपल्या घरची चटणी असते ना, काळा मसाला त्याला काय काय लोक म्हणतात, आम्ही इकडे चटणीच म्हणतो. चटणी टाकून घेतलेली आहे. आपण प्रत्येकानं ना आपापल्या आवडीनुसार केलं तरी सुद्धा चालतं. तिखट मीठ म्हणजे तुमच्या आवडीनं, तुम्हाला अजून तिखट पाहिजे असेल तर अजून तुम्ही चटणी टाकू शकता. नंतर ना सगळं असं भाजून घेतलेलं आहे आणि आपण ते शिजवून घेतलेलं ना मटण ते ह्याच्यात टाकलेलं आहे बघा. इतकं भारी झाली होती ना टेस्ट यायची. नंतर ना ते आतमध्ये मी गरम पाणी करून आणलेलं ते त्याच्यातून ओतलेलं आहे. आपल्याला पाहिजे तेवढा आपण रस्सा वाढवू शकतो. मी एवढं पातेलं केला होता, कारण की त्याच्यात मटण पण होतं ना, त्यामुळं मटण काढलं की रस्सा कमी होतो. मी पातेलं एवढा रस्सा केला होता आमच्या सगळ्यांसाठी. त्याला छान उकळी झालेला आहे झणझणीत. इथं अंधार पडायला लागलेला आहे नंतर ना बघा, तुम्ही बघू शकता किती छान आपला रस्सा झाला. बघूनच तोंडाला पाणी सुटतंय की नाही. नंतर ना त्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. आणि नंतर ना कालवून उकळलं नाही, मी नंतर ना त्याच्यावरच भाकरी करायला घेतली. बघा आता किती छान दिसते बघा. चुलीवर कसं भरभर होतं, जाळ मोठा असतो का नाही, तसं गॅसवर ना खूप वेळ लागतो. आपल्याला पाहिजे तेवढं मोठा आणि पाहिजे तेवढा छोटा जाळ करू शकतो. नंतर ना रस्सा छान उकळला, त्याला उतरून ठेवलं की मी लगेच भाकरी. पण इथं ना अंधार पडला आहे बघा. अंधार पडल्यामुळं व्हिडिओ जराशी असंच तुम्ही ॲडजस्ट करून घ्या. अंधार पडायला लागला होता त्याच्यामुळे व्हिडिओ काय एवढा क्लिअर दिसत नाही. किती छान छान बघा भाकरी झालेली आहेत. रस्सा पण झाला आणि भाकरी पण झाल्यानंतर ना भाकरी अशा सगळ्यांसाठी मी करून घेतल्या आणि नंतर आम्ही सगळेजण एकत्र मिळून जेवलो सुद्धा. मला ना पहिले चुलीवरची ना स्वयंपाक येत नव्हता, पण आता ना छान येतो. किती छान आपली भाकरी झालेली आहे.
आणि ना चुलीवरची भाकरी ना टेस्टला पण छान लागते. जी गॅसवरची मऊ मऊ होती की नाही तशी ही मऊ होत नाही, एकदम कडक राहते. जी मटणाच्या कालवणासाठी चुलीवरची भाकरी ना एकदम परफेक्ट आहे. नंतर ना सगळा स्वयंपाक आवरला. नंतर ना आम्ही असे सगळेजण जेवायला बसलो होतो. जेवण खाणं झालं, भांडी वगैरे झाली की मुलं पण अभ्यासाला बसली. त्यांचा थोडा अभ्यास घेतला. इकडे आर्वीने चाललं तिचं प्रोजेक्ट शाळेतला मॅडम सांगितलं. तर माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि आमचा मटणाचा रस्सा पण कसा झाला ते सांगा. काही नाही, साधी सोपीच रेसिपी आहे, तुम्ही ट्राय करू शकता. चला मग बाय. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करायला विसरू नका. काय इकडे बघ, सांग की.